नमस्कार. समाजशास्त्र हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर काय येतं? कदाचित किचकट सिद्धांत, मोठे मोठे ग्रंथ, बरोबर? पण कधी विचार केलाय की आपण एका विशिष्ट पद्धतीनेच का वागतो? आपले निर्णय खरंच फक्त आपले असतात की त्यावर समाजाचा काही अदृश्य प्रभाव असतो? समाजशास्त्र खरं तर एक असं भिंग आहे जे आपल्याला याच अदृश्य सामाजिक शक्ती दाखवतं. चला तर मग या आकर्षक शास्त्राचा जन्म कसा झाला हे पाहूया. पण समाजशास्त्राची गरजच का पडली हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल. एका अशा युगात जिथे सगळीकडे फक्त उलथापालथ आणि गोंधळ सुरू होता. ही गोष्ट आहे 18व्या आणि 19व्या शतकातील युरोपची. विचार करा की युरोपमध्ये एकाच वेळी दोन प्रचंड वादळं आली होती. एकीकडे होती फ्रेंच राज्यक्रांती, जिने राजा आणि प्रजा यांच्यातले जुने संबंध मुळापासून हादरवून टाकले. तर दुसरीकडे औद्योगिक क्रांतीच्या धुरांड्यांनी लोकांना गावांकडून शहरांकडे खेचायला सुरुवात केली होती. हजारो वर्षांपासूनची जी एक शांत, पारंपरिक समाजव्यवस्था होती ती जणू पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळत होती. आणि या बदलांमुळे काय झालं तर शहरांमध्ये प्रचंड गर्दी, भयंकर गरिबी आणि श्रीमंत गरीब यांच्यात संघर्ष वाढला. आता या नव्या अवाढव्या समस्यांपुढे जुनी उत्तरं म्हणजे तत्त्वज्ञान किंवा धर्म पूर्णपणे अपुरी पडत होती. ती या विराट सामाजिक बदलांचं विश्लेषण करू शकत नव्हती. त्यामुळे समाजाला एका वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेण्याची नितांत गरज निर्माण झाली. आणि ह्याच गोंधळातून, ह्याच गरजेतून एका क्रांतिकारी विचाराचा जन्म झाला. तो म्हणजे समाजाचा सुद्धा अगदी वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला जाऊ शकतो. आणि या विचाराला नाव देणारे, त्याला एक आकार देणारे होते ऑगस्ट कॉम्ट. याच फ्रेंच विचारवंतांनी सोशिओलॉजी म्हणजे समाजशास्त्र हा शब्द तयार केला. त्यांचा विश्वास साधा पण क्रांतिकारी होता. ते म्हणायचे, जसे भौतिकशास्त्राचे किंवा जीवशास्त्राचे नियम असतात तसेच समाजाचेही काही नियम असलेच पाहिजेत. आणि जर आपण ते नियम शोधू शकलो तर समाजाच्या समस्याही सोडवू शकू. याच दृष्टिकोनाला प्रत्यक्षवाद असं म्हणतात. पण कॉम्ट काही एकटे नव्हते बरं का. त्यांच्यासोबत इतरही अनेक तेजस्वी विचारवंत होते जे या नव्या बदललेल्या जगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते. आणि प्रत्येकाने ह्या शास्त्राच्या जडणघडणीत मोलाची भर घातली. यामध्ये 3 नावं तर खूपच महत्त्वाची आहेत, जे या शास्त्राचे स्तंभ मानले जातात. पहिले, कार्ल मार्क्स. त्यांनी समाजाकडे कसं पाहिलं तर श्रीमंत आणि गरीब यांच्यातील आर्थिक संघर्षाच्या चष्म्यातून. दुसरे, एमिल डर्खिम, ज्यांचा भर होता सामाजिक तथ्यांवर, म्हणजे अशा सामाजिक शक्ती ज्या आपल्या नियंत्रणाबाहेर असतात पण आपल्या वागण्याला आकार देतात. आणि तिसरे, मॅक्स वेबर, जे व्यक्तीच्या प्रत्येक कृतीमागे काय अर्थ दडलाय हे समजून घेण्यावर जोर देत होते. प्रत्येकाचा मार्ग वेगळा, पण समाजाला वैज्ञानिक पद्धतीने समजून घेण्याचं ध्येय एकच होतं. तर या सगळ्या संस्थापकांच्या कामानंतर आज समाजशास्त्राची एक नेमकी व्याख्या काय आहे? आणि गंमत म्हणजे आजही समाजशास्त्राची अशी एकच सर्वमान्य व्याख्या अस्तित्वात नाहीये. पण हरकत नाही, आपण त्याचे प्रमुख दृष्टिकोन समजून घेऊ शकतो. हे सोपं करण्यासाठी ॲलेक्स इनकेल्स नावाच्या समाजशास्त्रज्ञानं ह्या सगळ्या व्याख्यांना 3 गटांमध्ये विभागलंय. चला पाहूया. काही जण म्हणतात समाजशास्त्र म्हणजे संपूर्ण समाजाचा, सगळ्या अंगांनी केलेला अभ्यास. तर काहींच्या मते ते फक्त माणसामाणसांतील सामाजिक संबंधांचा वैज्ञानिक अभ्यास आहे. आणि तिसरा दृष्टिकोन म्हणतो की समाजशास्त्र म्हणजे कुटुंब, धर्म, कायदा, सरकार यांसारख्या मोठ्या सामाजिक संस्थांचा अभ्यास. समाजशास्त्राने किती खोलवर अभ्यास करावा यावर 2 मुख्य विचारप्रवाह आहेत. पहिला आहे रूपात्मक विचारधारा. हे लोक काय म्हणतात तर समाजशास्त्राने फक्त सामाजिक संबंधांच्या पॅटर्नचा म्हणजे त्यांच्या स्वरूपाचा अभ्यास करावा, जसं की स्पर्धा किंवा सहकार्य. आता ही स्पर्धा कुटुंबात असो, राजकारणात असो किंवा बाजारात, त्याचा पॅटर्न एकच असतो. या उलट संश्लेषिक विचारधारा म्हणते की समाजशास्त्र हे एका फॅमिली डॉक्टरसारखं आहे. त्याने अर्थशास्त्र, राज्यशास्त्र अशा सगळ्या ज्ञानाला एकत्र आणून समाजाचं संपूर्ण आरोग्य तपासावं. आणि ही संश्लेषिक विचारधारा समजून घेण्यासाठी एक खूप सुंदर कल्पना वापरली जाते. ती म्हणजे समाज हा एका जिवंत शरीरासारखा आहे. म्हणजे बघा किती सोपं आहे. जसं आपल्या शरीरात हृदय, फुफ्फुसे, मेंदू हे वेगवेगळे अवयव असले तरी ते एकत्र काम करतात, तसंच समाजात कुटुंब, अर्थव्यवस्था, राजकारण हे सर्व भाग एकमेकांशी जोडलेले आहेत. एका घटकात काही बदल झाला की त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर होतोच होतो. चला, आता हा सगळा इतिहास आणि सिद्धांत बाजूला ठेवून आजच्या जगात समाजशास्त्र का महत्त्वाचं आहे ते पाहूया. समाजशास्त्र आपल्याला एक खास नजर देतं, ज्याला समाजशास्त्रीय दृष्टिकोन म्हणतात. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या वैयक्तिक आयुष्याला मोठ्या सामाजिक संदर्भाशी जोडून पाहण्याची क्षमता. उदाहरणार्थ,
एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळत नसेल तर ती फक्त त्याची वैयक्तिक अडचण नाही, तर ती ढासळत्या अर्थव्यवस्थेसारख्या मोठ्या सामाजिक समस्येचा परिणाम असू शकते. आजच्या जगातल्या मोठ्यात मोठ्या समस्या डोळ्यासमोर आणा. गरिबी असेल, स्त्री-पुरुष असमानता असेल किंवा पर्यावरणाचं संकट. समाजशास्त्र आपल्याला काय शिकवतं की ह्या समस्या म्हणजे कुणा एका व्यक्तीचं अपयश नाहीये, तर त्या आपल्या सामाजिक रचनेतून आणि विषमतेतून निर्माण होतात. आणि म्हणूनच धोरणं बनवणाऱ्यांसाठी, शहरांचं नियोजन करणाऱ्यांसाठी, अगदी सामाजिक कार्यकर्त्यांसाठी सुद्धा समाजशास्त्र हे एक अत्यावश्यक, एक पॉवरफुल साधन आहे. कारण समाजाला फक्त वरवर पाहून उपाय शोधण्याऐवजी त्याच्या मुळाशी जाऊन वैज्ञानिक पद्धतीने समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे का? आणि हेच काम समाजशास्त्र करतं. तर मग हे सतत बदलणारं विज्ञान आपल्या या वेगाने बदलणाऱ्या जगाशी कसं जुळवून घेतंय? भविष्यात याचं स्वरूप काय असेल? आणि हाच प्रश्न आज खूप महत्त्वाचा बनलाय. आपलं आयुष्य आता पूर्वीसारखं राहिलं नाहीये. ते फेसबुक, इंस्टाग्राम, ऑनलाईन कम्युनिटीज अशा डिजिटल विश्वात विभागलं गेलं आहे. मग समाजाचा अभ्यास करणारं शास्त्र या डिजिटल जगाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? त्यामुळे हा विचार पुढे घेतोय की भविष्यातलं समाजशास्त्र हे आभासी समाजशास्त्र असेल का? यावर नक्कीच विचार करायला हवा.